Diaz. Reaches Nix. His call is out. Zlatko Cavani is the so Barnes is called Cavani goes out short. He's worked the miracle for here, so we get the desperately needed. Dujon second. हाय, वेलकम बॅक टू क्रिकेट क्लब. टी शर्ट बघून कन्फ्युजन झालं. क्रिकेट क्लबच आहे, फुटबॉल क्लब वगैरे काही नाही आहे. पण सध्या काय आहे, फुटबॉल फीवर आहे. वर्ल्ड कप चालू आहे. जरा तरी आपण त्याला मान द्यायला नको का? कारण काय आहे, शेवटी सगळे स्पोर्ट्स आपल्याला प्रियच आहेत. तुम्हाला आठवते 25 जूनला काय झालंय? ते बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आठवत नाही 25 जूनला? तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. अर्थात या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत 25 जूनला काय झालंय. तोपर्यंत आजचा एपिसोड कंटिन्यू करूया. ही माझ्या मागे तुम्हाला स्पोर्ट्स फील्ड जी बिल्डिंग दिसते ना, ती खऱ्या अर्थाने ऐतिहासिक म्हटली पाहिजे. कारण इतिहास घडवणारे अनेक क्रीडापटू या बिल्डिंग मध्ये राहतात. तुम्हाला नावं सांगतो: बापू नडकर्णी, पॉली उमरीकर, एकनाथ सोळकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, प्रदीप गंधे, निरुपमा मंकड, सुनील गावस्कर आणि आजचे आपले गेस्ट रूमचे खास गेस्ट अजित वाडेकर. गंमत बघा, 1948 सालापासून आपण वेस्ट इंडिज बरोबर खेळतोय, पण अगदी 71 पर्यंत आपण वेस्ट इंडिजला पहिल्या डावात सुद्धा हरवलं नव्हतं. म्हणजे कधीही आघाडी सुद्धा घेऊ शकलो नव्हतो आपण वेस्ट इंडिज विरुद्ध. 1971 साली आमचा अजित वाडेकर कर्णधार झाला. पहिल्या कसोटीत आपण वेस्ट इंडिजला फॉलो ऑन दिला, दुसऱ्या कसोटीत हरवलं आणि आपण रबर जिंकून सुद्धा आलो. हा चमत्कार घडवणारा जादूगार अजित वाडेकर याच्याशी आपण आज बोलणार आहोत. मी काय जादूगार नाही की मोठा असा देव वगैरे नाही का बाबा नाही वगैरे, परंतु तुला कल्पना असेलच की एका जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेस माझा जो संघ होता तो असं एवढा चांगला नव्हता असं सगळ्यांना वाटत होतं. आणि हेच मला वाटते संघाचे माझे खेळाडू होते हे त्यांना कळून चुकलं की आपण काहीतरी दाखवायला पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही एक प्रकारची प्लॅनिंग केली. आणि जे आपण एक म्हणतो की टीम स्पिरिट आणि युनिटी म्हणतो की यू प्ले ॲज वन टीम वगैरे, तर त्या दृष्टीनं आम्ही विचार करण्यास सुरुवात केली. आणि नंतर दुसरं त्यांचे विकनेसेस काय आहेत की ते जास्ती स्ट्रोक्स करतात तर त्यांना अडवून ठेवायचं वगैरे की ज्या योग्य ते त्यांचा पेशन्स सोडती वगैरे. तर अशा रीतीनं आम्ही जर प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी केली आणि नंतर फिल्डिंगवर एक आम्ही जास्ती भर दिला वगैरे. आणि सगळ्यांनी कोणी मला नाही वाटत की कोणी त्या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजमध्ये कोणी कॅचेस वगैरे सोडले. तर आणि आमच्याकडे स्पिनर्स तर चांगलेच होते, तर त्यांना एक चांगला सपोर्ट म्हणून आमची क्लोजिंग फिल्डिंग वगैरे आम्ही चांगली केली. आणि दुसरं आहे की दिलीप सरदेसाईची बॅटिंग छानच झाली. पहिलं तो एक आम्हाला भयंकर आत्मविश्वास मिळाला की आम्ही बॅटिंग करू शकतो. आणि त्याच्यानंतर सुनील गावस्कर एक लिव्हिंग लेजंड तयार झाला त्या सिरीजवर. मला सांग, दिलीप सरदेसाईला म्हणे तू मागून घेतलं होतंस? त्यावेळेस विजय मर्चंटनी विचारलं की अजित तुला कुठला बॅट्समन चालेल म्हणून की असं की पतोडीची जागा घेऊ शकतं. आणि माझ्या एकदम माझ्या मनातून आलं की दिलीप, कारण दिलीप बरोबर मी इतके वर्ष खेळलेलो आहे, आम्ही एवढ्यात बरोबर एकत्र रन्स केलेले आहेत, पार्टनरशिप केलेलं आहे. पण त्याला मला त्याची चांगली माहिती आहे, त्या स्वभावाची चांगली माहिती आहे, त्याला कसं त्याच्याकडून रन्स करून घ्यायचे ही माहिती आहे. आणि त्याला पण माहिती आहे की मला कशा रन्स द्यायच्या वगैरे, माझ्या मनाची त्याला कल्पना आहे, मी काय प्लॅनिंग स्ट्रॅटेजी करतो. तर त्यामुळे एक प्रकारचे ते व्हाईब्स असतात ते एकत्र आम्ही येतात. त्या दृष्टीने मी म्हटलं की मला दिलीप सरदेसाई पाहिजे. आणि विजय मर्चंटनी लगेच सगळ्यात विजय मर्चंटनी दिलेली ही पहिली जादूची कांडी होती तुला, कदाचित असेल. आणि दुसरं एक सुनील गावस्करला, दुसरी जादूची कांडी सुनील गावस्कर. पण त्यावेळेला ती जादूची कांडी असं तुला वाटलं होतं का रे तेव्हा तू घेऊन गेलास त्यावेळेला? नक्कीच, कारण त्याला मी एक तर रणजी ट्रॉफीमध्ये बघितला होता तो, आणि मी त्या कर्णधार होतो मुंबई संघाचा. त्यामुळे जसे लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना, तसे सुनील गावस्कर एवढं छोटूसा होता म्हणून त्याचे पण पाय आम्हाला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये मला तरी चांगले दिसत की हा नक्कीच एक कोणतरी मोठा क्रिकेटर होणार आहे की तो देशाचं नाव अजरामर करेल. तुझी आणखीन महत्वाची जादूची कांडी म्हणजे सलीम दुराणी. तुझ्या मते माझ्याकडे बऱ्याच जादूच्या कांड्या होत्या असं पण सलीम दुराणी हा एक म्हणजे असं म्हणतं की एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि बॉलिंग पण चांगली होती. त्यावेळेला तू त्याला वापरला नव्हतास तोपर्यंत जास्त? अर्थातच, कारण बेशन सिंग बेदी, प्रसन्न आणि व्यंकटरामन चांगली बॉलिंग करत आहे. परंतु त्याला आणण्यात
थोडासा विचार करावा लागतो की केला मी की तिथे जो बॉलर्स जो रफ असतो आपण तो चिकार असं लांब असा होता विकेटपासून, पण त्या रफमध्ये सलीम दुरानीची जी बॉलिंग असते तो जोरात टाकतो आणि स्पिन करतो वगैरे, तर त्याच्यात जर पडला तर कदाचित बॉल जास्ती टर्न होईल, चिकार टर्न होईल आणि तो नीट खेळता येणार. आणि हे लेफ्ट हँडर्स होते. त्यांनी जे 2 विकेट्स काढल्या, एक गॅरी सोबर्स, त्याला मी नेहमी घाबरत होतो, तुला तो जगविख्यात होता तेव्हा, आणि त्याच्यानंतर क्लाइव्ह लॉयड, हे दोघांना त्यांनी काढलं कारण त्या रफमध्ये त्यांनी बॉलिंग केली आणि त्या रफमध्ये बरोबर टाकलं त्यांनी आणि तो बॉल इतक्या वळला त्या स्पीडनी वगैरे, तर त्यामुळे गॅरी सोबतला कळलं नाही आणि क्लाइव्ह लॉयड यांनी मारण्याचा प्रयत्न केला. तो नेमका मी त्याच मिड विकेट शॉर्ट विकेटला गेलो आणि तो माझ्या हातात बरोबर आला आणि त्या 2 विकेट्स खरोखरच महत्त्वाच्या होत्या आणि त्यांनी खरोखर जादूगारसारखी बॉलिंग केली. आपण पहिल्या टेस्टला जेव्हा फॉलोन दिला वेस्ट इंडिजला, ते सोबर्सला नियम माहीत नव्हता म्हणे फॉलोनचा. आम्ही जेव्हा लीड मिळाला तेव्हा तो 150 पेक्षा 150 पेक्षा जास्ती होता आणि 5 दिवसाच्या मॅचला 200 लागतं आणि ह्याला 150 लागतं फॉलोन देण्यासाठी. आता नंतर विकेट एवढी छान झाली होती तर बऱ्याच खेळाडूंना वाटलं की ह्या विकेट आपण बॅटिंग करून घेऊया, परंतु मी म्हटलं की नाही, आपण जरा त्यांना सायकोलॉजिकल प्रेशर द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो आणि सांगितलं की गॅरी, वुड यू लाईक टू बॅट, आय एम एन्फोर्सिंग द फॉलो ऑन. तर तो म्हणाला की आर यू मॅड. नाही, तो म्हटलं की असं 4 दिवसाची मॅच आहे की म्हणून हा 150चं डेफिसिट पाहिजे. तर म्हटलं मी इफ यू वॉन्ट यू कॅन गो अँड आस्क अंपायर, पण यू आर बॅटिंग सर्टन. तर मुद्दा मी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन बोललो, नाही अंपायरच्या थ्रू वगैरे असा मेसेज नाही पाठवला की ज्यावेळी त्यांच्यात थोडंसं सायकोलॉजिकल प्रेशर येईल. ही आयडिया खरी ती होती. रोहन कराने त्या टेस्टला खूप चांगली बॅटिंग केली, पण मध्ये त्यांनी 2 रनचे पेग मारले असं म्हणतात, हे खरं आहे का? हे तुला कुठून कळलं मला कळत नाही. तूच तर मला सांगितलं होतं. पण तो खरोखर थकला होता मला वाटतं चिकार, आणि मला वाटते आणि ड्रिंक्स सेशन म्हणजे ते येण्याचे अगोदरच तो एवढा थकला होता कारण भयंकर ह्युमिड वगैरे होतं तिकडचा ॲटमॉस्फिअर, म्हणजे आता जसं मुंबईत आहे तसं तर एवढं होतं ते, त्यामुळे तो थकला. आणि तो माझ्याकडे 2दा-3दा म्हणाला की अजित, कारण तो आम्ही त्याला लाली म्हणायचं, तो मला अजित म्हणायचं, अजित कॅन आय हॅव अ ड्रिंक, म्हणजे मी थोडं घेऊ का ड्रिंक्स वगैरे. तर म्हटलं नाही, अजून आम्हाला वेळ आहे, ड्रिंक सेशन. आणि नंतर मग कळलं तर खरोखर चांगली बॅटिंग करतोय वगैरे आणि आम्हाला काही जास्ती वेळ नाही त्यांना आऊट काढायला वगैरे. तर म्हटलं की ठीक आहे, आता तू ड्रिंक्स मागव म्हणून. पण त्यांनी चिकार असा मोठा कोका कोला वगैरे मागवला. तर म्हटलं की अजित, मी लाली म्हटलं मी पण थकलेला आहे, मी घेऊ का एक तर आपला सिप घेऊ का? तर त्याने लाली म्हणाल तुला आवडणार नाही. नाही, पण मी पण थकलोय म्हणून मी घेतला सिप, तर थोडा जळजळत गेला. जास्त तर मला वाटतं कुठला कोका कोला होता असा कोकोकोला जास्त आवडतो असं मला. अजी शेवटची टेस्ट मध्ये सुनीलनी प्रचंड बॅटिंग करून वाचवली. सुनील मध्ये काहीतरी चिडला विडला होता, थोडीशी गरमागरमी झाली, काय होतं ते? विकेट पडली आणि अबिद अली आला. तर अबिद अली आला आणि तो माहिती आहे, तो नेहमी धावा चोरण्यात पटायचं असं, तर तेवढा हा थकल्यामुळे त्याला करता नाही आलं आणि त्याच्यात अबिद अली रनआउट झाला. तर गोविंदराज जो आपला 12th मन होता, त्यांनी सनीला सांगितलं जेव्हा पाणी आलं की तुझ्यामुळे अबिद अली गेला. तर त्याला एकदम त्या लक्षात पण नव्हतं की असं माझ्यामुळे गेला म्हणून, आणि त्याला एवढा शॉक बसला की तो विकेट फेकायला सुरुवात केली त्याने की माझ्यामुळे चुकी झाली, एवढी मोठी माझ्याकडून एवढी चुकी झाली वगैरे, आणि म्हणून तो विकेट फेकायला सुरुवात केली. आणि नशिबाने, आमच्या नशिबाने बॉल फिल्डरच्याकडे कधी गेला नाही, कॅच फिल्डरकडे गेला नाही. आणि जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये आला तेव्हा मी त्याला दम दिला की सनी मी तुला सांगितलं होतं काय गाडोपणा चालवलायस वगैरे. तर तो म्हणाला की सॉरी कॅप्टन, मला वाटलं की माझ्यामुळे अबिद अलीची विकेट गेली वगैरे माझ्या गाडोपणामुळे, आणि म्हणून त्या ह्याच्यात मी डेस्परेट होऊन मारायला सुरुवात केली वगैरे. पण तो ऑलमोस्ट, म्हणजे मी त्याला फायरिंग केलं तर ऑलमोस्ट रडायचा थोडा राहिला होता. पण नंतर मग परत त्यांनी शांतपणे डोकं आपली नेहमीसारखी बॅटिंग सुरुवात केली. तू टीम मीटिंग मध्ये नेहमी सोलकर आणि सुनील ह्यालाच बोलायचंच म्हणे, लेखी बोले सुना लागे वगैरे म्हणतात, तसा काहीतरी प्रकार होता तो. साधारण असं टीम मीटिंग मध्ये असं सिरियसनेस वगैरे नसायचं वगैरे, कारण आम्ही येऊ सावकाश येऊ 5-10 मिनिटांनी येऊ. तथा माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले, अनुभवी असलेले, त्यांना डायरेक्ट कसं बोलणार, तर हे तर मी ठरवलं की ठीक आहे, सुनील वगैरे लहान पोरं आहेत आणि माझ्याच खेळात मला ते ओळखतात चांगलं वगैरे. ते बिचारे 10 मिनिटं अगोदर येऊन बसायचे
आणि मग हे सिनियर प्लेयर्स आले मी त्यांना दम द्यायचो की काय रे उशीर का झाला वगैरे वाय यू लेट वगैरे. सदी आणि एकीला कळायचं नाही कशामुळे बोलतायत वगैरे. नंतर 4-5 वेळा त्यांनी बघितलं, त्यांनी ऐकून घेतलं आणि नंतर मग ते दोघे आले माझ्या रूममध्ये टीम मिटिंग संपल्यानंतर. कॅप्टन तुम्ही आम्हालाच बोलता, आम्ही तर 5-10 मिनिटं येतं. नंतर मग जेव्हा मी त्यांना सांगितलं त्यामुळे ठीक आहे, जरा आणखी जरा फायरिंग दिलं असतं तर बरं झालं असतं. अजितकडे किती जादूच्या कांड्या होत्या पहा. दिलीप सरदेसाई, सुनील गावस्कर, एकनाथ सोलकर, आपले स्पिनर्स, सलीम दुराणी. पण नुसत्यानं जादूच्या कांड्या हातात असून चालत नाहीत. ती कांडी वापरणारा जादूगार तितकाच मोठा लागतो. अजित वाडेकर तो मोठा जादूगार होता.